ते बंद होतं ऑटोमॅटिक त्याचे. वरचं पाणी संपलं नाही पाहिजे टाकीतलं. वरचं टाकी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या शॉपवरती. आज आपल्याला फिल्टर बसवायचं. आपल्या दुकानावर आपण आणले पाण्याचे फिल्टर बसवायला. ती आता आज पहिली ऑर्डर आली आणि पहिली ऑर्डर बसवायची आपल्या दाजीला. त्यासाठी आपण फिल्टर बसवायला जाणार आहोत आता. हे बघा, हे आहे फिल्टर, ॲक्वागार्डचं फिल्टर आहे आणि हे आता आपल्याला फिटिंग करायचं आहे. तर आता आपण जाणार आहोत फिल्टर बसवायला धांडेनगरमध्ये. तर चला मग आता आपण जाऊया. आणि हे आहे आपली शॉप, हे आहे फिल्टर. आता आलो आपण फिल्टर घेऊन डायरेक्ट दजी घरी आलो. म्हणलं त्याला मस्तपैकी आता फिटिंग करून टाकूया. मग मस्त काय आपल्यासोबत आले होते 2 मित्र, त्यांना म्हणलं चला मग करा फिटिंग, मी काढतो व्हिडिओ. मग काय मस्तपैकी ते फिटिंग करायला सुरुवात केली त्यांनी. आणि आता आपण होतो इथं. म्हणलं आपण नुसतं बघूया आज नेमकं कसं नाही. तर सर्वप्रथम त्याने फिल्टरच्या बाहेर बॉक्समधून बाहेर काढलं, बॉक्समधून बाहेर काढलं. पूर्ण पार्ट वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे ते पण पूर्ण करून टाकलं टेपला मारून. परत त्याला 2-3 जागेवर पॉईंट असतात, ते आता फिट करायचे होते. त्याच्यानंतर ते टेप मारणं गरजेचं आहे, नाहीतर लीक होऊन जातं. आणि त्याच्यामध्ये 2 पार्ट जे येतात ते शिल्लक येतात, त्याच्यामुळं ते आता मध्ये पूर्ण पार्ट खोलून नंतर फिट करावं लागतं. आणि नंतर त्याच्यानंतर 2 प्रोसेस असतात. सर्वप्रथम ह्या डब्यामध्ये पाणी जातं, त्याच्यानंतर वरी जातं आणि वरून फिल्टर होऊन परत प्यायण्यासाठी योग्य असते. आता आपण इथं वरी बघूया आता हे फिल्टर कुठं फिट होतं कुठं नाही. तर आता बघा, हे इथं फिल्टर फिट करायचं. तर हे फिल्टर म्हणजे याची आधी माप घेऊन ह्याला फिट करूया. नंतर मागं पाईप बी हाय करेल ते पण चेक करायला लागेल, फिट करायला लागेल. A few moments later. पूर्ण फिटिंग झालेली आहे जवळपास. आणि आता त्याची शेवटची टेप बाकी आहे, ती म्हणजे TDS टेस्ट घ्यायची. TDS टेस्ट म्हणजे काय, जास्त फिल्टर बी होऊन आणि थोडंफार कमी क्षार बी राहून नाही, म्हणजे त्याचं मिडियम असतं. त्याच्यामुळे त्यांनी आता फिल्टरची टेस्ट घेण्यासाठी ती TDS मशीन घेतलेली आहे आणि मशीन चालू झालेली आहे. आता नेमकं काय, आता बघा, ह्याला आधी पहिल्यांदा फिल्टरला टेस्ट करायचं. ही आहे मशीन TDSची. त्याला जवळपास 5-10 मिनटं म्हणजे त्याला चेक करायचं TDS किती रेडिंग येते आणि किती नाही. कमीत कमी आपल्याला 100च्या आत आणि 50च्या वरती पाहिजे. त्याच्यामुळे ते TDS मशीनचं चेक करायचं. थोडी सेटिंग असते, ती सेटिंग पण करता येते. आणि आपण बघतो नुसतं म्हणलं ठीक आहे चालतं म्हणे, बघूया नुसतं. आणि TDSची सेटिंग कितीपर्यंत फिट होते आणि कितीपर्यंत नाही हे पण बघूया. जवळपास आता हे TDSची फिटिंग बघूया. आता जवळपास 100 पैसे येते, ते आपल्याला कमी करायचे आहे अजून. आणि बघूया TDS फायनली पूर्ण फिटिंग झालेली आहे. आणि आपला TDS सेटिंग झालेली आहे 90वर. आपल्याला पाहिजे ती 100च्या आत 50च्या पुढे. त्याच्यामुळे पूर्ण फिटिंग झालेली आहे. आणि आता हे पाणी पिण्यायोग्य झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.